हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. 25 जुलै रोजी आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशी ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची. सेवा काय करायची भगवान विष्णूंची याबद्दल आपल्या चॅनलवर व्हिडिओ आला आहे. बरेच व्हिडिओ आहेत, तुम्ही खाली जाऊन बघू शकता. आजची जी माहिती आहे ती म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुळस भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तुळशीशिवाय भगवान विष्णूंना म्हणजे नैवेद्य अर्पण होत नाही आणि यासोबतच तुळस ही भगवान विष्णूंना प्रिय आहे. म्हणजे तुळशीची पूजा केल्यानंतर आपण भगवान विष्णूंची पूजा करत असतो आणि तुळशीची पूजा केल्यानंतर भगवान विष्णू जास्तीत जास्त आपल्याला प्रसन्न होत असतात. तर तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे. त्याच पद्धतीने भगवान विष्णूंना या दिवशी तुळशी अर्चन करायचं आहे, म्हणजे तुळस अर्पण करायची. ती कशा पद्धतीने, कोणता मंत्र म्हणायचा याबद्दल सुद्धा आपल्या चॅनलवर माहिती आली आहे. तुम्ही खाली जाऊन व्हिडिओ बघू शकता. आजची जी माहिती आहे ती म्हणजे आता भगवान विष्णूंना तुळस प्रिय आहे, तर आपण आषाढी एकादशीला तुळशीची आवर्जून पूजा करणार. परंतु तुळशीसोबत अशी 2 झाडं आहेत जी भगवान विष्णूंना प्रिय आहेत. ती झाडं म्हणजे त्या झाडांची तुम्ही जर पूजा केली या दिवशी, म्हणजे तुळशीची या दिवशी पूजा करायची, त्यासोबतच ते 2 झाडं आहेत त्यांची सुद्धा पूजा तुम्हाला या दिवशी करायची. या 2 झाडांची पूजा तुम्ही तुळशीसोबत केली तर तुम्हाला कैक पटीने पुण्याची प्राप्ती होणार आहे. तुमच्या घरात सुख समृद्धी येणार आहे. भरभरून तुम्हाला भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आणि हे 2 झाडं भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. जशा पद्धतीने तुळस भगवान विष्णूंना प्रिय आहे, तशाच पद्धतीने हे 2 जे झाडं आहेत ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहेत. तर तुळशीसोबत आपल्याला या दिवशी कोणत्या झाडांची पूजा करायची, कशा पद्धतीने करायची आणि या झाडाखाली बसून आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि या झाडाखाली बसून आपल्याला कोणती सेवा करायची याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तुळस ही विष्णुप्रिय आहे, म्हणजे भगवान विष्णूंना ती प्रिय आहे. त्यासोबतच 2 झाडं आहेत त्यांची पूजा आपल्याला करायची. जो व्यक्ती म्हणजे महिला असो पुरुष असो या दिवशी तुळशीसोबत या 2 झाडांची पूजा करेल त्याच्या घरात कशाचीच कमतरता भासणार नाही. तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंना तुळस अर्पण करायची आहे. परंतु या दिवशी तुळस तोडू नये आणि या दिवशी तुळशीला पाणीसुद्धा घालू नये, कारण तिचं निर्जळी व्रत असतं या दिवशी. आणि महिलांनी तुळस तोडू नये कारण ती सौभाग्यकारक आहे म्हणून. आवळा म्हणजे अमृत मानलं गेलं आहे, तर भगवान विष्णूंना आवळा अतिशय प्रिय आहे, म्हणजे आवळ्याचं झाड प्रिय आहे. तर आवळा जशा पद्धतीने गुणकारक आहे, आपल्या शरीरासाठी तो चांगला आहे, त्याच पद्धतीने तो म्हणजे त्याचं जे रूप आहे ते भगवान विष्णूचंच आहे. म्हणजे आवळ्याच्या झाडात असं म्हटलं जातं की भगवान विष्णू वास करतात. तर आवळ्याच्या झाडाची तुम्हाला या दिवशी पूजा करायची आहे. आवळ्याच्या झाडाला तुम्हाला हळदीचं पाणी करायचं आहे, म्हणजे हळद घ्यायची, त्यात पाणी टाकायचं. पाणी घेताना स्वच्छ पाणी घ्यायचं आणि हळद टाकून पाणी बनवायचं आणि ते पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे, आवळ्याच्या झाडाला. आणि तिथे तुम्हाला दिवा अगरबत्ती लावायचा आहे. तेलाचा लावा, तुपाचा लावा, कुठलाही तुम्ही लावू शकता. दिवा लावल्यानंतर तिथे बसून तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनाम याचं पठण करा तिथे बसून, किंवा तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. विष्णू सहस्त्रनामाचं केलं तर अतिशय उत्तम, नाहीतर मग व्यंकटेश स्तोत्राचं करा. आणि यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जेवढा जास्तीत जास्त होईल 108 वेळा जप करा. नसेल शक्य तर कमीत कमी 16 वेळा जप नक्की करा. आणि तुम्ही जेव्हा पूजा करणार त्या झाडाची हळद, कुंकू, अक्षता, फूल अर्पण करणार तर करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत करत ही क्रिया करायची आहे. आणि ही क्रिया करत असताना कोणाशी बोलायचं नाही. जेव्हा आपण देवाचं काही करतो ना तर त्यावेळेला अगदी शांत मनाने ही गोष्ट करायची असते. आता दुसरं झाड म्हणजे केळीचं झाड. केळीचं झाडसुद्धा भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे. तर केळीच्या झाडाची तुम्हाला पूजा करायची. जशा पद्धतीने आपण आवळ्याच्या झाडाची केली, हळद मिश्रित पाणी करायचं आणि पूजा करायची. आणि तिथे बसून तुम्हाला विष्णू सहस्त्रनाम, व्यंकट स्तोत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा, किंवा विष्णू गायत्री मंत्र आहे, ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात, अतिशय प्रभावशाली मंत्र. या मंत्राचा 16 वेळा किंवा 108 वेळा तिथे बसून जप करा. आता हे झालं झाडांच्या बाबतीत. आता तुम्हाला झाड नाही मिळालं, केळीचं झाड कुठेच सापडलं नाही किंवा आवळ्याचं सापडलं नाही, तर या दिवशी तुम्ही केळीचं झाड लावा. आता केळीचं झाड खरं तर खूप म्हणजे मोठं होतं ते, तर ते आपण म्हणजे घरात लावू शकत नाही. तुमची तेवढी म्हणजे जागा असेल तर लावा, खाली घर असेल
बाल्कनीत तेवढी जागा असेल तर तुम्ही लावू शकता. नसेल शक्य तर कमीत कमी आवळ्याचं झाड तरी लावा. म्हणजे मी सुद्धा विचार करते आहे की दोघांपैकी एका झाडाचं कमीत कमी आवळ्याचं झाड तरी आणावं. जर मला शक्य झालं तर नक्कीच मी लावणार आहे आणि तुम्हाला ते नक्कीच मी दाखवेल. तर तुम्ही सुद्धा प्रयत्न करा, या दोघं झाडांपैकी एक झाड तरी लावा आणि त्याची पूजा करा. आणि प्रत्येक म्हणजे तुम्ही आता आवळ्याचं झाड जर आणलं किंवा केळीचं किंवा दोघं झाड आणले तर अशाच पद्धतीने प्रत्येक एकादशीला त्याची पूजा करायची, तिथे दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची. म्हणजे आपल्याला कुठे जायची गरजच नाही. तर आपण घरातच बसून झाडाच्या खाली बसून पूजा करू शकतो. तर या दिवशी त्या झाडाखाली बसून पूजा करण्याला आणि भगवान विष्णूची सेवा करण्याला अतिशय महत्त्व दिले गेले आहे. आणि यासोबतच जेव्हा तुम्ही सेवा करणार म्हणजे तिथे बसणार झाडाच्या खाली, तर डायरेक्ट खाली बसायचं नाही. जेव्हा तुम्ही डायरेक्ट खाली बसणार आणि ती सेवा करणार तर काय होईल, ते संपूर्ण जे काही फळ आहे तुमच्या सेवेचं ते सगळं भूमिमातेला जाईल. म्हणून आसन घेणं गरजेचं आहे. घरूनच एक आसन न्यायचं आहे आणि आसनावर बसूनच सेवा करायची. जेव्हा तुम्ही मंदिरात सेवा करतात तर डायरेक्ट खाली बसायचं नाही, आसन घ्यायचं असतं. आसन घेणं गरजेचं आहे. तर पुरुषांनी या दिवशी महिलांचे जर पिरियड्स आले तर मी माझ्या दादांना रिक्वेस्ट करते की तुम्ही तरी ही सेवा नक्की करा. घरातल्या एकाने केलं तर त्याचं संपूर्ण फळ म्हणजे पूर्ण फळ त्याचं घराला मिळत असतं, सगळ्या घराला मिळतं. तर घरातल्या एका व्यक्तीने तरी ही सेवा करायची आहे. आणि नक्कीच तुम्ही हे 2 झाडं लावा किंवा यांची पूजा नक्की करा. मी महिलांना तरी सांगेल. तर बरीच मी तुम्हाला माहिती दिली आहे. तरी तुम्हाला काही समजलं नसेल किंवा माझं काही सांगायचं राहून गेलं असेल तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारू शकता. तर अतिशय छोटीशी माहिती ती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाच लाईव्ह फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.